नमस्कार. इयत्ता 9वीचा मॅथ पार्ट 2चा सेकंड चॅप्टर पॅरलर लाईन्स. आणि इन पॅरलर लाईन्स टुडे वी आर गोइंग टू स्टडी प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, इन दिस प्रॅक्टिस सेट there is 1, 2, 3, 4 and 5 problems are there. For this practice set, you have to remember 5 properties or 5 things. Which are these? See, these are 5 points. First one, vertical opposite angles are congruent. Always remember, vertical opposite angles are congruent. Pair of corresponding angles are congruent. Pair of alternate angles are congruent. These are 3 properties. Another 2 properties is pair of interior angles are supplementary, that is their summation is 180. दोन पेअर ऑफ अँगलची जी ॲडिशन असेल ती 180 असते, दॅट इज कॉल्ड सप्लिमेंटरी. अँड अँगल्स इन लिनियर पेअर इज सप्लिमेंटरी. आता तुम्ही म्हणाल का मी पहिले 3 जे आहेत इथे दिलेले ते पिंक इंकने दिलेत आणि बाकीचे ब्लॅक इंकने का? तर हे यासाठी दिलेले का आपल्याला पिंक इंकवाला प्रॉपर्टीज आणि ब्लॅक इंकवाली प्रॉपर्टीज हे दोन्ही वापरावंच लागतात. ब्लॅक इंकवाली एक कोणती तरी आणि बाकी पिंक इंकवाल्याने सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता व्यवस्थितपणे या 5 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायला एकदम सोप्या आहेत. एक अपोजिट अँगल लक्षात ठेवायचं, कॉन्ग्रुएंट असते. दुसरं करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असते. तिसरं अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. म्हणजे हे 3 पॉईंट कॉन्ग्रुएंट वाले 3, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आणि पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. दिस 3 आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर 4th वन, पेअर ऑफ इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी अँड अँगल्स इन लिनियर पेअर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीसाठी 2 आहेत. सप्लिमेंटरी मीन्स हुज ॲडिशन इज 180. ओके, नाउ how we use these properties, see in problem number 1. Okay, this is our problem number 1. In figure, line RP parallel line MS. RP and MS. I am drawing here. RP and MS are parallel. And line DK is the transversal. Angle DHP is 85 degree. Find the measure of. I am there following angles होते. तर हे जे अँगल्स आहेत आपल्याला हे जे अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत, याऐवजी मी काय केलं, हे अँगल फाइंड आउट करण्यापेक्षा हे 4 अँगल फाइंड आउट करण्यापेक्षा रिमेनिंग हा वर्ड टाकला इथे. रिमेनिंग याचा मिनिंग याचा का आपण एक अँगल माहिती आहे, रिमेनिंग आपल्याला राहिलेले 7 अँगल कसे काढायचे असा क्वेश्चन केला, जेणेकरून आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला कशा पद्धतीने प्रॉपर्टीज यूज करता येतात ते समजेल. आता फिगरमध्ये पहा. हिअर धिस अँगल इज 85. ओके, नाउ वी यूज फर्स्ट प्रॉपर्टी विच दॅट वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर धिस वन इज 85, सो धिस वन इज ऑल्सो 85. याला रिझन इन व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, हां. नाउ देर इज अनदर प्रॉपर्टीज करस्पॉन्डिंग अँगल. हे 85 आहे तर हा सुद्धा अँगल 85 असेल ना, करस्पॉन्डिंग अँगल म्हणून. यस, 85च असेल. आफ्टर दॅट हा 85 आहे तर करस्पॉन्डिंग अँगल हा सुद्धा 85 असेल. तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा, करस्पॉन्डिंगने जा किंवा हा आणि हा अल्टरनेट पण होईल. हा जो आपल्याला गिवन दिलेला आहे हा अँगल गिवन 85 आणि आत्ता मी दाखवलेला हा अँगल, हे दोन्ही एक्सटेरियर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल पण आहेत. ही पण रिझन होईल. आता आपल्याला फिगरमध्ये 4 अँगल मिळाले, ते 85 आहे. ठीक आहे. आता मात्र आपल्याला रिमेनिंग 2 प्रॉपर्टीज, या 2 प्रॉपर्टीपैकी एक यूजच करावी लागेल. इंटेरियर अँगलची करा किंवा अँगल्स इन लिनियर पेअर. ठीक आहे, आपण अँगल्स इन लिनियर पेअर करूया. म्हणजेच काय, 85 इथे दिलेलं आहे म्हणून हा अँगल, त्याच्या शेजारचा हा अँगल काय येईल, 180 - 85 अँगल्स इन लिनियर पेअर.
therefore 95 degree. Okay, this one is 95, therefore this one is also 95. Why? Because it is corresponding angle. Okay, आता हा 95 आहे, तर याचा हा अपोजिट अँगल आहे, त्यामुळे हा सुद्धा 95 डिग्री, बरोबर. आणि हा 95 आहे किंवा हा 95 आहे, तर याचा हा अल्टरनेट अँगल येईल किंवा या 95चा अपोजिट अँगल येईल आणि हा सुद्धा 95 डिग्री. आणि अशा प्रकारे आपण सर्व अँगल फाइंड आउट करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी अँगल जो दिला होता तो 85 चे 4 अँगल आणि दुसरे 4 अँगल कोणते असतात, 180 मायनस 85 दॅट इज 95, हे 4 अँगल असतात. हे कधी लक्षात घ्या, याशिवाय दुसरे अँगलच येत नाही. पॅरलल लाईन्स ज्यावेळेस देतात आणि एखादा अँगल दिला तर 4 अँगल कॉन्ग्रुएंटच असतात, सारखेच असतात, आणि दुसरे जे असतात 4 अँगल ते 180 मधून जो अँगल दिलेला आहे तो सबट्रॅक्ट करायचा ते असतात. आणि हे असे आपण या प्रॉपर्टी यूज करून सोडू शकतो. आता याचं सोल्युशन पहा. दिस इज द सोल्युशन. पहा, सोल्युशन मध्ये सुरुवातीला गिवन जे दिलेलं असतं ते लिहायचं. मीन्स लाईन आरपी पॅरलर लाईन MS अँड लाईन DK इज अ ट्रान्सव्हर्सल. हे आपल्याला गिवन आहे ते दिलं. आफ्टर दॅट आपल्याला DHP इज 85 दिलेला आहे. यू मे राईट हिअर, कॉमा करून घेऊया. सेकंड लाईनला लिहा मेजर ऑफ अँगल DHP विच इज इक्वल टू 85 degree. Now, first, angle DHP congruent RHG because vertically opposite angle. This one, RHG means this one angle. काय करू दे. आणि हा सुद्धा 85 डिग्री सांगितला, कारण याला रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल. पहिला पॉईंट समजला, म्हणजेच RHG किती आलं, 85. ओके. नाव सेकंड काय वापरलं, करस्पॉन्डिंग अँगल. कोणता, DHP अँड HGS. हा DHPच घेतला आणि HGS म्हणजे HGS धिस अँगल, हा सुद्धा किती येणार, 85 डिग्री येणार, कारण हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याला रिझन आहे इथे लिहिलं करस्पॉन्डिंग अँगल. ओके. नाव थर्ड वन, अँगल DHP congruent angle MGK. Angle DHP, this angle, and congruent MGK. These two are alternate exterior. In figure, हा angle, figure मधला हा angle आपला दिलेला given, and this one. These are alternate exterior angle. Therefore, this is also 85 degree. Okay. Now, alternate exterior angle, therefore it is 85. MGK is 85. आता हे पाहिजे 4 अँगल आपल्याला 85 चे मिळाले, त्यात एक गिवन होता आणि बाकी राहिलेले आपण 3 सॉल्व केले. नाव यानंतर मी वापरलं अँगल्स इन लिनियर पेअर. सी इन फिगर धिस 85 अँड धिस अँगल. यासाठी काय वापरलं आपण, अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे हा 85 असेल तर हा 180 मायनस 85 दॅट इज 95 डिग्री. आणि तेच इथे दाखवलंय पहा, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि त्यामुळे हा आला 95. एकदा हा 95 आला का त्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल. सी इन फिगर हा 95 आहे म्हणून हा व्हर्टिकली अपोजिट अँगल, हा सुद्धा 95. तो तिथे व्हर्टिकली 95 दाखवला, 2 अँगल. आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल राहिलेला कोणता होता आपला, हा अँगल राहिलेला आहे तो, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल, हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग. देअरफॉर दिस इज करस्पॉन्डिंग अँगल. आता राहिलं काय, हा अँगल राहिला. तर हा अल्टरनेट पण अँगल होतोय किंवा हा 95 आहे 6 सॉरी या ठिकाणी आपण काय केलं, हा 95 आहे म्हणून हा सुद्धा 95
आणि याला करस्पॉन्डिंग अँगल हे अँगल दिला, इथं हा जो आला तो करस्पॉन्डिंग HGM. ओके. आणि लास्टला मग काय घेतलं, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अल्टरनेट एक्सटेरियर कोणता, हा 95 आहे म्हणून या ठिकाणी हा सुद्धा 95 डिग्री. ओके. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे सर्व सॉल्व्ह केलं आणि 95 डिग्री हे शेवटचं आन्सर आलं. फक्त तुम्हाला मला या एक्झाम्पलमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा का अँगल 1 दिलेला असला तरी यामधले 4 अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि रिमेनिंग 4 अँगल हे त्याचे सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच 180 मधून मायनस केल्यानंतर जे येणार आहे. याशिवाय कोणते नाही. मग कोणते 4 अँगल सारखे असतात हे एकदा व्यवस्थित पाहून घ्या. 4 अँगल सारखे असायला फक्त हे अपोजिट, हा जर अँगल दिलेला असेल, हा अँगल दिलेला 85, तर हा अँगल 85 असतो, हा अँगल एक 85 असतो आणि हा अँगल 85 असतो. हे अपोजिट जे अल्टरनेट आहेत ते. आणि त्यानंतर हा 95 आहे, हा 95 आहे, हा पण 95 आहे आणि हा पण 95 आहे. ओके. इन धिस वे वी सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल. आता याच एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आणि एक्झाम्पल नंबर 5 सेम आहे. हा एक्झाम्पल नंबर 5 इथे 105 दिलेला आहे हा अँगल. ठीक आहे. हा मी आता सॉल्व्ह करून देणार नाहीये कारण हा तुमच्यासाठी सॉल्व्ह करायला दिला. मी फक्त तुम्हाला आन्सरचं हिंट देतो. हा 105 आहे म्हणजे हा सुद्धा 105 डिग्री असेल व्हर्टिकली अपोजिट. व्यवस्थित लक्ष द्यायला रिझन येईल, व्हर्टिकली अपोजिट. हा 105 म्हणून इथे हा सुद्धा 105, याला रिझन येईल करस्पॉन्डिंग अँगल. यानंतर धिस वन इज 105, याला तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल सांगा किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल रिझन द्या. हे 4 सेम असतात, ते 4 सेम झाले. त्यानंतर 180 मायनस 105 सबट्रॅक्शन जर केलं आन्सर येईल 75. आता 75 डिग्रीवाले कोणते असतील, कोणतं पण एक घ्या. हे 105 आहे ना, आता हा 75 करा किंवा हा 105 तर हा लिनियर पेअर 75 येईल. बरोबर आहे. हा 105 दिलेला होता त्याबरोबर हा 75 लिनियर पेअर. हा 75 आहे म्हणून हा सुद्धा 75 करस्पॉन्डिंग अँगल. हा 75 आहे म्हणून अपोजिट अँगल, हा सुद्धा 75. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करू शकतो. ओके. नाऊ क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर दिसतोय. ओके. दिस वन फिगरकडे पाहिलं तुम्हालाही लक्षात येईल. P and Q पॅरलल आहे, दिसतंच येते. ओके. and L and M are their transversals. This L and M are their transversals. आणि मेजर ऑफ अँगल ABCD हे फाइंड आउट करायचे. 110 एक दिलेलं आहे इथे अँगल आणि 15 दिलेला आहे. आता तुम्ही इथेच फिगरमध्ये एकदा विचार करा, नंतर आपण सॉल्व्ह करूया. ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलेलं तुम्हाला देतो. फिगरमध्ये पहा, हा A अँगल आहे आणि हा 110 आहे. याचा अर्थ हे A आणि 110 हे लिनियर पेअर आहे की नाही. हे दोन्ही अँगल, हा अँगल आणि हा अँगल लिनियर पेअर आहे की नाही. यस, इट इज लिनियर पेअर. तुम्ही माझ्या अगोदर तुम्ही सांगाल सर त्या किती येईल, 180 मायनस 110 म्हणजेच किती, 70. दिस अँगल इज 70. ओके. नाउ अगेन बी अँगल फाइंड आउट कर. तुम्ही म्हणाल अहो सर तो जो बी अँगल आहे ना, तो बी अँगल आणि हा ए अँगल हे दोन्ही अँगल जे आहेत ते कसे आहेत, कसे आहेत. दीज अँगल्स आर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. व्हेरी सिंपल. अँड अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आर congruent. Therefore, this B is also equal to 70. ओके. आता L हा ट्रान्सव्हर्सल लाईनचा प्रश्न मिटला. आपल्याला आता त्याचा विचार करायचा नाही. आता M ट्रान्सव्हर्सल असताना म्हणजे खालची लाईन आणि त्याच दोन P and Q पॅरलल आहे. हे 115. Therefore, this is angles in linear pair. Therefore, it is how much? 180 minus 115. How much? 65. Means it is 65 degree. And ha 65 है. Now tell how we find C.
C is fine as this is 115 and this one are corresponding angle. Corresponding angle एक नाही लाईनच्या एका बाजूला, therefore it is also 115 डिग्री. सिंपल वे. आणि अशा पद्धतीने हा सुटतो. अगोदर असा विचार करायचा तुम्ही आणि त्यानंतर सोडवायला लागायचं. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही अभ्यास करताना सुद्धा अशा पद्धतीने विचार करा, कसा कसा येईल अँगल, काय येईल, आणि नंतर मग ते स्टेप वाईज सोडवायला लागा. म्हणजे तुम्हाला काय होईल का ते प्रॉब्लेम लक्षात ठेवायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिक तुमच्या बाय हर्ट होऊन जातं. ठीक आहे. नाऊ स्टेप वाईज. हिअर गिवन जे आहे ते लिहायचं. गिवन पी पॅरलर लाईन क्यू अँड लाईन एल अँड एम आर ट्रान्सव्हर्सल. हे एकदा लिहिलं की मग आपण आपल्या स्टेप वाईज जाऊ शकतो. अँगल ए प्लस 110 इक्वल टू 80 अँगल्स इन लिनियर पेअर. फर्स्ट वन फॉर धिस अँगल्स इन लिनियर पेअर. पहिल्यासाठी आपण काढलंच होतं ए फाइंड करण्यासाठी. ए आणि हे दोन अँगल्स इन लिनियर पेअर आहे. त्यामुळे ए अँगल किती आला 70. ओके. धिस अँगल इज 70. देन as A angle and B angle are congruent because alternate exterior. हा A आणि B alternate exterior आहे, त्यामुळे तो 70 तर हा सुद्धा 70. सेम असं लिहिलंय पहा. नीट पहा, असंच सोडवायचं आहे. अँगल C इज 115. अँगल C इथे दिलेला हा 115 आहे, मग अँगल C सुद्धा 115 आहे ना, कारण करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्यामुळे याचा आन्सर येईल 115. आणि अँगल डी काढताना अँगल्स इन लिनियर पेअर 180 मायनस 115 दॅट इज 65. दिस इज सो सिम्पल. आता कॉन्फिडन्स येतोय ना. पॅरलल लाईन वरचे कोणतेही एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता आणि 100% तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल. ठीक आहे. वी मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज अवर नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. इन फिगर एल अँड एम आर पॅरलल. मी इकडे मोठ्या वर पहा, तीच फिगर मी थोडीशी मोठी काढलेली आहे. एल अँड एम आर पॅरलर. सो पॅरलर. आता पहा जम्बलिंग होईल तुमची. एन आणि पी पण पॅरलर आहे आणि एल आणि एन पण पॅरलर आहे. आणि फाइंड ए बी सी डी. मेजर ऑफ अँगल ए बी सी डी. यस तुमच्या डोक्यात आलंच असेल की ज्या वेळेस एल आणि एम या दोन लाईन पॅरलर आहे त्यावेळेस आपण एन आणि पी या ज्या लाईन आहेत त्या ट्रान्सव्हर्सल आहेत असं मानू. असं समजूया ना. असं थोडी का ट्रान्सव्हर्सल लाईन पॅरलर नसतात. असतात ना. मग या ट्रान्सव्हर्सल. आणि जर एन आणि पी या पॅरलर असतील, एन आणि पी जर पॅरलर असतील तर एल इज अ ट्रान्सव्हर्सल, एम इज अ ट्रान्सव्हर्सल. लक्षात येत आहे. जरी दोन पॅरलर लाईन दिलेल्या असतील तर या दोन पॅरलर लाईनच्या एन आणि पी ह्या दोन पॅरलर लाईन असेल तर एल एम ट्रान्सव्हर्सल आणि एल एम पॅरलर लाईन असेल तर एन पी ट्रान्सव्हर्सल. आणि आता पहा बरं सोडवायला का नाही सुटणार. 100% सुटणार. एकदम सोपं आहे. आता जमेल ना. पहा. अरे आणखीन एक आहे. आपल्याला एका ठिकाणी आपल्याला काहीतरी नोटेशन द्यावं लागेल. हो की नाही. पहा मी नोटेशन देतो. हा 45 अँगल आहे ना, त्याच्या शेजारी म्हणजे फिगरमध्ये पहा या ठिकाणी या अँगलला नोटेशन द्यावं लागेल. बरोबर. माझ्या फिगरमध्ये मी मोठ्या फिगरमध्ये काढलंय. इथे नोटेशन देतो मी. आपण याला नोटेशन देऊया एक्स. ओके. स्मॉल लिपी मधलं एक्स. दिस अँगल इज एक्स. मी एक्स का दिलं कारण हे 45 आहे तर हे एक्स तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. 180 मायनस 45 जे येईल ते एक्स. त्याच्यानंतर येईल ते सी 180 मायनस 45 म्हणजे 135 एक्स आलं. 135 एक्स आलं म्हणून दिस ए हे सुद्धा 135 का. अरे करस्पॉन्डिंग अँगल. यस. अरे हे 135 आहे तर बी सुद्धा 135 येणार का. व्हर्टिकली अपोजिट अँगल. यस. तुम्हाला यायला लागलं पास. तुम्ही पण सांग अरे हे 35 आहे तर हे सुद्धा 135. वाय. करस्पॉन्डिंग अँगल. यस.
मिळाले आपल्याला सर्व. ए मिळाला, बी मिळाला, सी मिळाला. येस. आणि ऑल आर 135. वॉट एक फक्त एक एक्स नोटेशन करावं लागेल. स्टेप वाईज पाहूया. सी, आय एम रायटिंग हिअर. हिअर इट इज गिवन दॅट लाईन यल, लक्ष द्या इथे, लाईन यल and M, then line L parallel M, then N and P are transversal, and line N parallel P, then L and M are transversal, and as shown in figure, let there be angle X. हे लक्षात ठेवा, X अँगल आपण म्हणलेला आहे. ओके. आणि यानंतर आपण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातोय. सॉल्व्ह करताना see here x and 45 is 180. Therefore this angle 180 minus 140 135 जे आपण सॉल्व्ह केलं आणि याला रिझन दिलं अँगल्स इन लिनियर पेअर. आफ्टर दॅट अँगल x कॉन्ग्रुएंट अँगल a, याला रिझन असतं करस्पॉन्डिंग अँगल, ते करस्पॉन्डिंग अँगल दिलं. त्यानंतर बी, ए आणि बी व्हर्टिकली, आणि त्यानंतर बी आणि सी पुन्हा करस्पॉन्डिंग अँगल आणि 135 आन्सर. हे पहा, दिस इज द सोल्युशन विथ रिझन. ओके. नाउ वी मूव टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज स्टार प्रॉब्लेम. स्टार प्रॉब्लेम म्हणजे थोडासा हॉट प्रॉब्लेम म्हणतो आपण याला. यामध्ये काही नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलर. साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड एक्स वाय झेड आर पॅरलर टू इच अदर. प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट अँगल एक्स वाय झेड. इथं पाहिलं तर इथे पॅरलर पॅरलर, इथे पॅरलर पॅरलर, काही नाही. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 पॅरलर लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल. याला ट्रान्सव्हर्सल करता येईल का पहा बरं, कुठेतरी येईल ना. आपण ही एक्स वाय लाईन, ही जी एक्स वाय आहे, हिला जर पुढे वाढवलं, म्हणजे पहा असं वाढवलं, ही जी लाईन आहे हिला मी असं कॉन्ग्रुएंटली वाढवलं, ओके, आणि पॅरलरच काढलं. आणि या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू राईट नेम. या ठिकाणी पॉइंट दिला ए, इथे पॉइंट दिला मी टी. ओके. आता काय होईल पहा, ही पी क्यू आणि एक्स ए ही लाईन पॅरलर आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ही लाईन पॅरलर आहे, वाय झेड आणि टी आर. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल दिसतोय, हे कॉन्ग्रुएंट होतील. उदाहरणार्थ मी याला नाव देतो एक्स, तर हे सुद्धा एक्स, आणि हा अँगल एक्स आहे म्हणून हा अँगल सुद्धा एक्स, करस्पॉन्डिंग अँगल. हे दोन करस्पॉन्डिंग, हे दोन करस्पॉन्डिंग, आणि हा एक्स एक्स सेम आला. म्हणजेच आपल्याला अँगलच्या बाबतीत माहिती आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल. फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड अँगल, and second angle is congruent with third angle, then first and third angles are congruent. Same that way you can solve it. Okay, now we see stepwise its solution. जे कंस्ट्रक्शन केलंय ते लिहिलं. ड्रॉ this one. Draw line XA such that line XA parallel PQ. आपण PQ ला पॅरलल लाईन काढली. XYT, एक्स डॅश वाय डॅश टी, एक्स डॅश वाय डॅश टी म्हणजे हे कोलिनियर आहेत. आणि क्यू टी आर म्हणजे टी हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. इनडायरेक्टली या 2 पॉईंटवरून समजलं. ठीक आहे. इथे वाक्य फक्त असं टाकलं, ॲज पर कन्स्ट्रक्शन अँड गिव्हन इन्फॉर्मेशन. कन्स्ट्रक्शन जे केलंय ते इथे दिलेलं आहे आपण, आणि गिव्हन इन्फॉर्मेशन आपल्याला जी दिली त्यानुसार. पहिला पॉईंट एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट एक्स टी आर, म्हणजेच हा मी एक्स लिहिला होता ना, हा एक्स, तर हा एक्स वाय झेड एक्स टी आर, याला फर्स्ट, याला करस्पॉन्डिंग अँगल. आणि धिस वन एक्स सेम अगेन कॉन्ग्रुएंट कारण करस्पॉन्डिंग अँगल.
आणि त्यानंतर मग XYZ कॉन्ग्रुएंट PQR, पहिला दुसऱ्याशी, म्हणजे फर्स्ट अँगल कॉन्ग्रुएंट विथ सेकंड अँगल कॉन्ग्रुएंट विथ थर्ड अँगल, देअरफॉर फर्स्ट अँड थर्ड आर कॉन्ग्रुएंट, आणि याला रिझन फर्स्ट अँड सेकंड. ओके, आणि दिस इज द सिम्पल सोल्युशन. खूप सोपं होतं आणि किती कमी स्टेपमध्ये पहा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. नाउ this the question number 4 means in this way we completed this exercise. पाचवा आपण सुरुवातीलाच पाहिलाय पहिल्यानंतर. ठीक आहे. आता अशा प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेमचं व्यवस्थितपणे सोल्युशन आणि त्या सोल्युशनला मागे पण कमी स्टेपमध्ये कशा पद्धतीने सर्व स्टेप कव्हर होतील अशा पद्धतीने आन्सर हे तुम्ही सुद्धा स्वतः सोडवायला लागा. स्वतः न पाहता प्रॉब्लेम सोडवत जा. आणि तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये किंवा माझ्या या व्हिडिओजमध्ये लिंकमध्ये कुठेही काहीही अडचण असेल तर तुम्ही काय करा, एकतर माझ्या खालच्या या लिंक यूट्यूबच्या लिंकमध्ये तिथे कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंटमध्ये कमेंट करा. आणि कमेंट जर नाही तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवर मला याचे विचारू शकता, टाकू शकता. मी त्याचं तुम्हाला 100% क्लॅरिफिकेशन देईल. फॉर दॅट पर्पज माय व्हॉट्सअप नंबर इज धिस वन, 8275522738. मराठीमध्ये 827-5522-738. 8275522738. Okay, you may contact me or ask any your doubts on WhatsApp. ओके, आणि व्हॉट्सअपवर जर तुम्हाला डाऊट क्लिअर झाला नाही झाला त्यावेळेस मला टाइम असेल तर मी तुम्हाला कॉल सांगेल, पण डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा मला व्हॉट्सअपवर विचारा, मी तुमचं क्लॅरिफिकेशन करेल. ओके, लेट अस स्टॉप हिअर. गुड बाय.